आज आपण शिकणार आहे नेचर ऑफ लाईट. तर नेचर ऑफ लाईट मध्ये फर्स्ट पाहणार आहे आपण कॉर्पस्क्युलस नेचर, वेव्ह नेचर अँड ड्युएल नेचर. काही सायंटिस्ट म्हणून होतं जी लाईट इमिट होत आहे ते कॉर्पस्कल्सच्या म्हणजेच पार्टिकलच्या फॉर्ममध्ये इमिट होत आहे. काही सायंटिस्ट असं म्हणणं होतं की लाईट हा वेव्हच्या फॉर्ममध्ये वेव्ह नेचरचा आहे. कालांतराने ही गोष्ट अशी माहिती पडली की लाईट हा कॉर्पस्कल्स ॲज वेल ॲज वेव्ह हा दोन्ही नेचरचा आहे. म्हणजे त्याला म्हटलं आपण ड्युएल नेचर. इट कॅन एक्झिबिट पार्टिकल नेचर ॲज वेल ॲज वेव्ह नेचर अंडर द डिफरंट सिच्युएशन्स. सगळ्यात अगोदर आपण बघणार आहे न्यूटन्सचे अझम्पशन्स. न्यूटनने लाईट थेअरीविषयी आपले काय अझम्पशन सांगितले, त्याच्यामध्ये त्यांची काही त्याच्यामध्ये त्याची काही मेरिट साईड होती आणि डिमेरिट साईड होती. त्याची स्टडी आता आपण करणार आहोत. तर फर्स्ट पाहणार आहे आपण न्यूटन्स कॉर्पस्क्युलस theory of light. न्यूटनने जे अझम्पशन सांगितले तर न्यूटनने काय म्हटलं की assumed that first light is made up of tiny particles. Light is made up of tiny particles. त्याच टायनी पार्टिकल्सला नाव देण्यात आलं कॉर्पस्कल्स. टायनी पार्टिकल्स मीन्स कॉर्पस्कल्स. मग कॉर्पस्कल्स कशी असेल ही त्यांनी सांगितलं. कॉर्पस्कल्स विच कशी असतील तर हार्ड असेल, इलास्टिक अँड मासलेस. Newton also assumed that different shapes and size. Corpuscles have different shapes and size. वेगवेगळ्या साईजचे आणि वेगवेगळ्या शेपचे सुद्धा असू शकेल. हा जर ट्यूबलाइट आहे, ह्या ट्यूबलाइट पासून जो लाईट इमिट होत आहे हा कॉर्पस्कल्सच्या फॉर्म मध्ये इमिट होत आहे, म्हणजे पार्टिकल्सच्या फॉर्म मध्ये इमिट होत आहे. तर हे पार्टिकल्स छोट्या साईजचेही असेल, मोठ्या साईजचेही असतील, वेगवेगळ्या शेप आणि साईजचे कॉर्पस्कल्स असेल. त्यानंतर assumed that light travel with different speed. Light travel with a different speed in different medium. म्हणजे डेन्सर मीडियम मध्ये लाईटची जी स्पीड आहे ही हायर असेल दॅन रेअरर मीडियम. एक्झाम्पल साठी जर मी डेन्सर मीडियमला ग्लास घेतलं तर ग्लास मध्ये लाईटची स्पीड ही जास्त असेल दॅन एअर. न्यूटन प्रिडिक्टेड दॅट द स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम वुड बी हायर दॅन दॅट ऑफ रेअरर मीडियम. ऍक्च्युअल मध्ये याचं जे अझम्पशन होतं न्यूटन्स कॉर्पस्कल्स थेअरी, हा जो अझम्पशन आहे हा समोर डिमेरिट्स मध्ये आला. त्यानंतर न्यूटनचं असं म्हणणं होतं डिफरंट कलर्स ऑफ लाईट इज और आपण म्हणू शकतो डिफरंट कलर्स ऑफ लाईट डिपेंडिंग अपॉन different shapes and size of corpuscles. न्यूटनचं असं म्हणणं होतं की जे डिफरंट कलर्स आहेत ते हे कॉर्पस्कल्सच्या डिफरंट साईज आणि शेपमुळे निर्माण झाले आहेत. त्यानंतर न्यूटनने सांगितलं न्यूटन्स corpuscles theory explain phenomena of refraction successfully. Newton's corpusculus theory of light can explain the phenomena reflection laws. आपण कालच बघितलेले आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन. ही थेअरी यशस्वीरित्या एक्सप्लेन करू शकली. इट इज
अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. त्यानंतर न्यूटन्सच्या थेरीचे काही डिमेरिट्सही होते. न्यूटन्सची थेरी आपण लिहूया इथे डिमेरिट्स. न्यूटन्सच्या थेरीचे काही डिमेरिट्स होते. न्यूटन्सची थेरी, न्यूटन्स कॉर्पुस्कुलस थेरी cannot be explained. ज्याची अतिशय इम्पॉर्टंट फिनॉमिना आहेत इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन and polarization. एक्सप्लेन करू शकली नाही. न्यूटन्स कॉर्पुस्कुलस थेरी कॅनॉट बी एक्सप्लेन्ड इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन अँड पोलरायझेशन. मग याच थेरीला डेव्हलप करून समोर नवीन सायंटिस्ट आला इन 1850 फोकॉल्ट. हा जो सायंटिस्ट आला, तुम्हाला लिहायचं असेल हे पॉइंट जर नोट करायचे असेल तर तुम्ही ते करून घेऊन या. न्यूटन्स नंतर इन 1850 फोकॉल्ट हा नवीन सायंटिस्ट आला आणि ह्या सायंटिस्टने न्यूटन्सच्या थेरीमध्ये जे सांगितलं आहे की स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम वुड बी हायर दॅन इन रेअरर मीडियम. याला एक्सपेरिमेंटली चुकीचं आहे हे सिद्ध केलं. मग त्यानंतर आला इन 1850 फोकॉल्ट सायंटिस्टनी सांगितलं की स्पीड ऑफ लाईट इन रेअरर मीडियम ग्रेटर दॅन डेन्सर मीडियम. फोकॉल्टनी हे एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलं की स्पीड ऑफ लाईट रेअरर मीडियम मध्ये जास्त असेल दॅन दॅट ऑफ डेन्सर मीडियम. त्यानंतर हायजीन हा सायंटिस्ट आला. हायजीननी आपली वेव्ह थेरी ऑफ लाईट इंट्रोड्यूस केली. सो आता आपण बघूया हायजीन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट. हायजीन हा एक डच फिजिसिस्ट होता. हायजीन हा एक डच फिजिसिस्ट होता. यांनी वेव्ह थेरी ऑफ लाईट जी इंट्रोड्यूस केली त्याच्यामध्ये त्याचे बरेचसे मेरिट्स होते पण काही डिमेरिट्सही होते. हायजीनचं असं म्हणणं होतं ही अज्युम दॅट, हायजीनचे अजम्पशन्स आपण शिकूया आता. हायजीन assumed that hypothetical medium is present everywhere in the universe. जगामध्ये या पूर्ण विश्वामध्ये काय आहे तर हायपोथेटिकल मीडियम ही प्रेझेंट आहे असं हायजीनचं म्हणणं होतं. अच्छा, हायपोथेटिकल मीडियम म्हणजेच काय तर इथरिक मीडियम. इथर गॅस म्हणूया आपण इथर गॅस. हायपोथेटिकल मीडियम लाईटला ट्रॅव्हल होण्यासाठी एव्हरीवेअर इन द युनिवर्स काय आहे तर हायपोथेटिकल मीडियम हे प्रेझेंट आहे इन्क्लुडिंग इन व्हॅक्यूम. हायपोथेटिकल मीडियम आहे आणि म्हणूनच लाईट सगळीकडे ट्रॅव्हल होऊ शकत आहे असं हायजीनचं म्हणणं होतं. त्यानंतर हायजीनचं म्हणजे म्हणणं होतं हायपोथेटिकल मीडियम इज प्रेझेंट एव्हरीवेअर इन द युनिवर्स.
हे मात्र समोर जेव्हा डिस्कवरी करण्यात आली किंवा समोर ह्याच थेअरीला डेव्हलप करण्यात आलं तेव्हा असं लक्षात आलं की हायपोथेटिकल मीडियम ही सगळीकडे प्रेझेंट नाही. मग आता बघूया आपण याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स. ऑन द बेसिस ऑफ वेव्ह थिअरी ऑफ लाईट, ऑन द बेसिस ऑफ हायजेन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट आपण म्हणू शकतो हायजेन्सची वेव्ह थिअरी रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, त्याचप्रमाणे इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन ह्या फिनॉमिना एक्सप्लेन करू शकतो. मीन्स फिनॉमिना ऑफ रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन can be explained on the basis of Huygens wave theory of light. पण Huygens ची wave theory of light चे काही डिमेरिट्स ही होते. cannot be explained polarization, photoelectric effect, Compton effect, cannot be explained. Polarization, photoelectric effect and Compton effect on the basis of this theory. Huygens wave theory of light explained phenomena of reflection, refraction, interference and diffraction. But this theory cannot be explained phenomena of polarization, photoelectric effect and Compton effect on the basis of this theory. म्हणजे हायजेनच्या थेअरीचे जे काही डिमेरिट्स होते त्याचप्रमाणे काही डिमेरिट्सही होते. हायजेनने आपल्या वेव्ह थेअरीमध्ये जे फिनॉमिना एक्सप्लेन केला आहे रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन त्यामध्ये आपण बघितलेलं आहे रिफ्लेक्शन मध्ये आपण बघितले आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन. ऑन द बेसिस ऑफ दिस थिअरी आपण हे प्रूव्ह करू शकतो अँगल ऑफ इन्सिडेन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. त्याचप्रमाणे रिफ्रॅक्शन म्हणजे काय तर स्नेल्स लॉ. ऑन द बेसिस ऑफ दिस थिअरी वी कॅन प्रूव्ह स्नेल्स लॉ sin I upon sin R is equal to constant. तसेच या चॅप्टर मध्ये आपण या समोर डिटेल मध्ये रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन म्हणजे हे लॉज प्रूव्ह करणार. हे लॉ आपण प्रूव्ह करणार. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड. तुम्हाला हे लिहायचं असेल तर तुम्ही हे लिहून घ्या. आतापर्यंत आपण बघितलं नेचर ऑफ लाईट. नेचर ऑफ लाईट मध्ये आपण बघितलं कॉर्पस्क्युलस नेचर. कॉर्पस्क्युलस नेचर म्हणजे वेव्ह थिअरी म्हणू शकतो आपण न्यूटन्स कॉर्पस्क्युलस थिअरी ऑफ लाईट. कॉर्पस्क्युलस म्हणजे काय टायनी पार्टिकल्सलाच आपण म्हणतो कॉर्पस्क्युलस. तर लाईट हे पार्टिकल नेचरचे आहे. त्यानंतर बघितली आपण वेव्ह नेचर. हायजेन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट याच्यामध्ये असं माहिती पडलं आपल्याला की लाईट हा वेव्ह नेचरचा आहे. पण त्यानंतर थर्ड आपण बघणार आहोत आता ड्युएल नेचर. यानंतर मॅक्सवेलने सांगितलं. मॅक्सवेल हा ही एक सायंटिस्ट होता. हे मिटवते आणि याला रद्द करून घेऊया. हायजेन्स नंतर आला सायंटिस्ट मॅक्सवेल. त्यानंतर बरेचसे सायंटिस्ट आणखी आले हर्ट्झ, मोर्ले, मिशेल्स. मॅक्सवेलने सांगितलं मॅक्सवेल या सायंटिस्टचं असं म्हणणं होतं की लाईट वेव्स ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत. लाईट वेव्स ह्या कशा आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे. आता बघूया आपण ड्युएल नेचर ऑफ लाईट. ड्युएल नेचर म्हणजे काय तर लाईट हा
पार्टिकल नेचरचाही आहे, पार्टिकल ऍज वेल ऍज वेव्ह नेचर. It can exhibit, light can exhibit particle nature as well as wave nature under different situations, and these particles is called as photons. ड्युएल कोणाला म्हणणार आहे आपण? ड्युएल नेचर मीन्स particle nature and wave nature under different situation. Different situation मध्ये लाईट हा पार्टिकल नेचरचाही असेल आणि वेव्ह नेचरचाही असेल. याच्यावरून आपण डिफरंट फिनॉमिना ही एक्सप्लेन करू शकतो. आजचा टॉपिक आपला इथेच संपलेला आहे. उद्या परत येऊया नवीन टॉपिक.